Okay, sir. Hello, students. Good morning. Good morning. Good morning, teacher. How are you? I am fine. Okay, Great. very nice. Very good. Okay, students. Before starting our lecture, let me introduce myself. My name is Sneha, teacher from LK Wagji MPS School, Matunga. Okay. पण आज मी तुम्हाला शिकवणार आहे मराठी. ओके, मराठीमध्ये आपण शिकणार आहोत अंक. सगळ्यांना अंक मोजता येतात का? हो. हो. व्हेरी व्हेरी गुड, छान. तर मी तुम्हाला आता काहीतरी वस्तू दाखवणार आहे, ते तुम्हाला मला काउंट करून सांगायचं आहे. ओके, हे काय आहे? एक सफरचंद. व्हेरी गुड. सगळ्यांना आवडतं का? सफरचंद. सगळ्यांना हो. आवडतं सफरचंद? व्हेरी गुड. हा, हे खूप हेल्दी फूड आहे. ओके, छान. हो. हे काय आहे? चार पेन्सिल. व्हेरी गुड, 4 पेन्सिल्स आहेत. ओके, आपण ह्याला कसं काउंट करतो? 1 2 दोन 3 दोन 3 4. 4. ओके, छान. बरं, हे काय आहे? दोन चॉकलेट. चॉकलेट, सगळ्यांचं फेवरेट. सगळ्यांना आवडतं ना चॉकलेट्स? हो. ओके, किती आहेत चॉकलेट्स? दोन. 2, 1 आणि 2. छान. तर मुलांनो, बघा, सगळ्यांना इथे आता काउंट करता येतं है ना, मोजता येतं. पण हे अंक आपण लिहायचे कसे? ओके, कसे लिहितो आपण ते आपण पाहणार आहोत. ओके, मी स्क्रीन शेअर करते. सगळ्यांनी स्क्रीन कडे बघायचंय. हो टीचर. ओके, छान. आपण आता शिकणार आहोत अंक. ओके, किती? 1 ते 20. आपण 1 ते 20 अंक शिकणार आहोत. पहिले अंक आहे 1. एक. त्यानंतर येतं 2. 2 नंतर 3. 3. छान. 4. 4. व्हेरी गुड. 4 नंतर येतं 5. 5. 6. 6. 7. 7. 8. 8. 9. 10. 10. व्हेरी गुड. हे आहेत आपले 1 ते 10 अंक. ओके, आता तुम्हाला मी चित्र पण दाखवणार आहे. ह्या चित्रामध्ये काय दिसतंय? एक सूर्य. व्हेरी गुड. हा, किती सूर्य आहे? एक है ना, एक सूर्य आहे. आणि मराठीमध्ये बघा, आपण अंक 1 कसा लिहितो आहे ते पण बघायचंय. हा, 1 ह्याला म्हणतात एक. एक सूर्य एक. एक सूर्य एक. दुसरं चित्र पहा, काय दिसतंय तुम्हाला ह्याच्यात? 2 वही. 2 वही. ओके. 2 वही. ओके, हा, किती आहेत? 1 2. हा, आपण 2 कसं लिहायचंय बघा इथे? 2. ओके, 2 वही 2. 2 वही 2. ह्या चित्रात काय दिसतंय? 3 स्टार. स्टार्स आहेत है ना, स्टार्स. 3. चांदण्या. हा, स्टार्सला आपण काय म्हणतो? चांदण्या म्हणतो है ना. किती आहेत? 1 2 3. व्हेरी गुड, 3 स्टार्स है ना. तर आपण 3 बघा कसं लिहिलेलं आहे मराठीमध्ये? 3. 3 स्टार्स, 3 चांदण्या.
वाव, सगळ्यांचं फेवरेट काय आहे? केक. केक है ना, छान छान कप केक्स आहेत. हा, किती आहेत? चार. 4. व्हेरी गुड. 1 2 3 4. 4 कप केक. 4 बघा कसं लिहिलेलं आहे आपण, 4. ओके, किती कप केक आहेत? 4. 4. व्हेरी गुड. ह्या चित्रात काय दिसतंय? आलू. आलू. ओके, पोटॅटो है ना, मराठीमध्ये काय म्हणतो आपण पोटॅटो ना? आलू. बटाटो. आलू हिंदीमध्ये म्हणतो. हा, बटाटा. व्हेरी गुड. किती बटाटे आहेत? 5. 5. छान. 5. 1 2 3 4 5. 5 बटाटे. किती आहेत? 5 बटाटे. हा, 5 बघा आपण कसं लिहिलेलं आहे, 5. ओके, 5. 5 नंतर बघा काय येतं? 6. काय दिसतंय? 6. 6. 6. ओके, काय दिसतंय? छत्री. 6 6 छत्री. छत्री. व्हेरी गुड. छत्री. 1 2 3 4 5 6. ओके, 6 छत्री. आपण 6 बघा कसं लिहिलेलं आहे, 6. 6 छत्री. व्हेरी गुड. ह्या चित्रात काय दिसतंय? 7 गुलाब. ओके, ओके, फुलं आहेत ही. हा, कलरफुल फुलं आहेत ही. ओके, किती आहेत? 1 2 3 4 5 6 7. 7. 1 2 3 4 5 6 7. किती फुलं आहेत? 7. अगदी बरोबर. 7 बघा आपण कसा लिहिलेला आहे, 7. ह्याला म्हणतात 7. 7. व्हेरी गुड. 7 नंतर काय येतं? 8. ओके, आईस्क्रीम. हा, सगळ्यांना आवडतं ना? हा, सगळ्यांना आवडतं ना आईस्क्रीम? हो. चला मग आपण इथे काउंट करूया, ह्याला मोजूयात. किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8. किती आईस्क्रीम्स आहेत? 8. 8. 8 बघा इथे कसं आहे, 8. आपलं नाक असतं की नाही, नोज है ना, तसं आहे ते 8. ह्या चित्रात काय दिसतंय? 9 फळ. हा, फळं आहेत की नाही, वेगवेगळे फळं आहेत आपल्याला दिसतात इथे. तर आपण मोजूयात ही किती आहेत. 9. 1 1 2 2 3 4 5 6 7 7 8 8 9. 9. व्हेरी गुड. किती आहेत फळं? 9 फळ. 9 फळं. हा, तर आपण हे 9 बघा कसं लिहितोय, 9. ह्याला म्हणतात 9. नंतर ह्या चित्रात काय दिसतंय? 10 दप्तर. बॉटल्स. हा, बॉटल्स. आपण काउंट करूया ह्याला, किती आहेत हे मोजूयात. 1 2 2 3 4 5 6 7 8 9 10. व्हेरी गुड. छान. 10. 10 कसं लिहिलंय बघा, 1 आणि 0. ओके, एकावर 0 10. समजलं का? हो. बरं,
मी आता पुन्हा हे चित्र दाखवते, आता तुम्ही मोजायचे आहेत. ओके. चला, कोण मोजणार? किती सूर्य आहे? एक सूर्य. एक सूर्य. दोन वही. दोन वही. एक आणि दोन. दोन. दोन वही. किती चांदण्या आहेत? तीन चांदण्या. 3 चांदण्या है ना. मोजा बरं. 1 2 3. व्हेरी गुड. हे किती आहे? 4 कप. 4 कपकेक. हा, मोजूयात बरं आपण. 1 2 3 4. व्हेरी गुड. 4 कपकेक. 5 बटाटे. 5 बटाटे. ओके, छान. मोजा बरं. 1 2 3 4 5. अगदी बरोबर. हे किती आहेत? 6 छत्री. 6 1 छत्री. 2 3 4 6. हा, मोजा बरं. 1 2 3 4 5 6. छान. 6 छत्री. हे किती आहेत? मोजा बरं. 1 1 2 3 4 1 2 3 4 5 6 7 7 फुले. व्हेरी गुड. 7 फुले. खूप छान. आईस्क्रीम्स मोजूया बरं. 1 2 3 4 5 6 7 8. व्हेरी गुड. किती आईस्क्रीम्स आहेत? 8. खूप छान. फळं किती आहेत? मोजूया बरं. 1 2 3 3 4 5 6 7 8 9. व्हेरी गुड. 9 फळे आहेत. बॉटल्स किती आहेत? मोजूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अगदी बरोबर. छान. म्हणजे आता तुम्हाला 1 ते 10 तर आलेले आहेत है ना. 1 ते 10 तुम्हाला अंक मोजता येत आहेत. खूप छान. हे बघा, 1 ते 10 अंक आपण कसे लिहिलेले आहेत? ओके, परत एकदा मोजूयात आपण. बोला माझ्या मागे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आहे की नाही सोपं? 1 ते 10 समजलं सगळ्यांना? 1 ते 10 अंक. हो. ओके, खूप छान. आता तुम्ही मोजून दाखवा बरं मला. मी फक्त पॉइंट आउट करणार. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अगदी बरोबर. खूप छान. 1 ते 10 तुम्हाला अंक समजलेले आहेत. आता 10च्या पुढचे अंक आपण शिकूयात. 11. 10 नंतर 11. 12. 13. 14. 14.
14 15 15 16 16 17 17 18 18 19 19 20 20 बरं, खूप छान. आता मी तुम्हाला चित्र दाखवते. ठीक आहे. 11 बघा कसं लिहिलेलं आहे. ह्या चित्रामध्ये काय दिसतंय तुम्हाला? 11 संत्री. व्हेरी गुड. 11 संत्री है ना, संत्री आहेत. तर आपण हे 11 आहे ना, 11 कसं लिहिलेलं आहे बघा मुलांनो. हे बघा, हे पहिले आपण मोजूयात. किती आहेत, किती संत्री आहेत? 1 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 है ना. हा 10चा एक 11. संच आहे है ना. हे एक ग्रुप आहे, एकत्र आहेत. हे 10 आहेत है ना. 10 संत्री आहेत, एकत्र आहेत. आणि वेगळे वेगळे संत्री किती आहेत बरं? कोण सांगेल मला? 1 है ना. मुलांनो, मॅथ्स मध्ये पण तुम्ही शिकला असणार टेन्स आणि युनिट्स है ना. टेन्स आणि युनिट शिकलात का? हो. तर तेच टेन्स, हे टेन्स आहेत आणि हे युनिट्स आहेत. मराठीमध्ये आपण टेन्सला दशक म्हणतो आणि युनिट्सला आपण एकक म्हणतो. ओके. हे एक दशक म्हणजे ज्याच्यामध्ये 10 असतात है ना. ह्याच्यामध्ये 10 संत्री आहेत, मग हे एक दशक झालं. ओके. तसंच 2 दशक 20 संत्री असतील आणि 2 बंच असणार त्याचा, तर ते 2 दशक. ठीक आहे. पण इथे आपण पहिले एक दशक शिकत आहोत. तर हे एक दशक, 10 म्हणजे एक दशक. आणि एकक वेगवेगळे किती आहेत? एकच. म्हणजे 10 वर 1 11. एक है ना, एक दशक. एकावर 1 11. एक इथे तुम्ही बघत असाल 1 आणि 1. 1 आणि 1. हा, 1 आणि 1 11. बोला. 11. हो. आणि दुसरं चित्र बघा. ह्या चित्रात काय दिसतंय? 12 बटरफ्लाय. हो, बटरफ्लाईजला मराठीमध्ये काय म्हणतो? कोण सांगेल का मला? हा, तितली. ओके, तितली हिंदीमध्ये म्हणतो. मराठीत काय म्हणतो? फुलपाखरू. काय म्हणतो? फुलपाखरू. हो. किती फुलपाखरू आहेत तिथे? 12. पुन्हा बघा मुलांनो. ठीक आहे. हे सगळे आहेत फुलपाखरू. हे जे आहेत पुन्हा एक दशक आहेत है ना. किती आहेत? एक दशक म्हणजे 10 आहेत. हा, हे सगळे एकत्र जे आहेत हे 10 आहेत. आणि जे वेगवेगळं जे एक किती आहेत? 12. पण जे वेगवेगळे आहेत ते किती आहेत? 2. म्हणजे हा, एक दशक आणि 2 एकक म्हणजे एकावर 2 12. बोला. एकावर 2 12. बघा राईट साइडला है ना, राईट साइडला 2 लिहिलेला आहे आणि लेफ्ट साइडला 1 लिहिलेला आहे. हे असं आपण 12 लिहितो. एकावर 2 12. कळालं सगळ्यांना कसं लिहायचं 12? हो. आणि 2 12. व्हेरी गुड. पुढचं चित्र पाहूयात. हे काय दिसतंय तुम्हाला चित्रामध्ये? 13 वॉटर बॉटल. व्हेरी गुड. हा, छान. 13 बॉटल्स आहेत. तर आपण ह्यांना कसं मोजायचं आहे? हे किती आहे? किती दशक आहे? 10. हे 10 आहेत. पण दशक किती म्हणणार आपण? 1. येस, 1 दशक. आणि वेगवेगळे किती आहेत? हा, 3. 3.
एक दशक आणि 3 एकक म्हणजे एकावर 3 13. हा, 1 आणि 3 13. आलं लक्षात कसं लिहायचंय? हा, राईट साइडला 3 लिहायचंय आणि लेफ्ट साइडला 1 लिहायचंय. आलं लक्षात 13 कसं लिहायचं? हो. व्हेरी गुड. हो. पाहूयात काय दिसतंय तुम्हाला? 14 आईस्क्रीम. 14 आईस्क्रीम्स. व्हेरी गुड. म्हणजे हे किती आहे? 2. 14. 14. हा, पण हे जे एकत्र आहेत किती दशक आहे? 1. 1 दशक है ना. म्हणून आपण 10 आहेत पण ते 10ला आपण 1 दशक म्हणतो. मग 1 इथे लिहिलेला आहे. आणि एकक जे वेगवेगळे आहेत ते किती आहेत? 4. 4. म्हणून आपण इथे 4 लिहिलेला आहे है ना. म्हणजे एकावर 4 14. बोला. एकावर 4 14. 4 14. आलं लक्षात कसं लिहिलेलं आहे आपण 14? हो. बर, दुसरं चित्र पाहूयात. पुन्हा बघा इथे किती आहेत आपण मोजूयात बरं. हा, 1. बोला. 1 1 2 2 3 3 4 4 5 5 6 6 7 7 8 8 9 9 10. 10. हा, 10 आहेत की नाही? हे एकत्र आहेत की नाही? एकत्र आहेत. तर हे 1 दशक आहे. 1 दशक म्हणून आपण इथे 1 आणि 4. लिहिलेलं आहे. हा, आणि खाली एकक किती आहेत? हे एकक किती आहेत? 5. व्हेरी गुड. म्हणजे एकावर 5 15. बोला. एकावर 5 15. 15. व्हेरी गुड. ह्या चित्रात काय दिसतंय? 6 फुगे. 6 फुगे. 6 आहेत का? हो. 6 दिसतायत. बरं, वरती किती मोजूयात आपण? वरती किती आहेत? हे किती दशक आहेत? किती फुगे आहेत 10 वरती? हा, आणि 6. 10 आणि 6 आहे ना, वेगवेगळे आहेत की नाही? हा, 10 म्हणजे 1 दशक आणि जे एकक आहेत जे वेगवेगळे आहेत ते किती आहेत? 1 2 3 4 5 6. आलं लक्षात? म्हणून आपण कसं लिहिलं आहे? 1 दशक आणि 6 एकक. ओके, एकावर 6 16. बोला बरं. एकावर 1 आणि 6. एकावर 6 1 आणि 6 16. व्हेरी गुड. ह्या चित्रात काय दिसतंय? 17 कपकेक. व्हेरी गुड. 17 आहेत की नाही? हा, हे वरती हे एकत्र आहेत. हे किती दशक आहे? 1. 1. त्यामुळे आपण इथे 1 लिहिलेला आहे है ना. आणि जे वेगवेगळे आहेत एकक किती आहेत? मोजा बरं. एकक. हा, मोजा बरं. 7 एकक है ना. 1 2 3 4 5 6 7. हा, त्यामुळे आपण लिहिलेलं आहे 1 दशक आणि 7 एकक. एकावर 7 17. 17. व्हेरी गुड. आलं लक्षात? हो. हो. ओके, पुढचं पाहूयात. 18. 18. व्हेरी गुड. 18. हा, हे 1 दशक आणि एकक किती आहेत? 8. 1 हा, 1 2 3 4 5 6 7 8. एकावर 8 18. 8 18. 18. बरं, ह्या चित्रात काय दिसतंय?
एकोणीस. 19. हो 19 स्टार्स है ना. 19 स्टार. हा किती दशक आहेत. 1 दशक. हा आणि 9. 9 एकक है ना. वेगवेगळे आहेत ना ते 9 एकक. 1 दशक. हा त्यामुळे आपण हे बघा मोजूयात किती आहेत है ना. एकक किती आहेत. 9 आहेत का. मोजूयात 9. बरं. 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे 1 दशक आणि 9 एकक. एकावर 9 19. आलं लक्षात. हो. बरं हे ह्याच्यात काय दिसतंय तुम्हाला. 20 पेन्सिल्स. 20 पेन्सिल आहेत. व्हेरी गुड. बघा मुलांनो पहिले आपण 1 दशक शिकला होता. 1 दशक है ना. 10 म्हणजे 1 दशक है ना. पण इथे किती दशक दिसत आहेत आपल्याला. 2 दशक. 2 दशक. व्हेरी गुड. त्यामुळे आपण इथे 2 लिहिलेलं आहे. आणि एकक वेगवेगळे पेन्सिल दिसत आहेत का तुम्हाला इथे. वेगवेगळे आहेत का. नाही त्यामुळे 0 है ना. 0. हा 2 आणि 0 ह्याला म्हणतो आपण 20. काय म्हणतो. 20. 20. व्हेरी गुड चिल्ड्रन. बोला माझ्या पाठी. 11 12. 12 13 14 15 16 17 18 19 20. बरं आता तुम्ही मोजायचंय बरं. सांगा मला हे काय आहे. हे किती आहेत. 11 12 13 14 15 16 17 18 19 20. व्हेरी गुड स्टुडंट्स. छान. समजलं का सगळ्यांना. व्हेरी गुड स्टुडंट्स. ठीक आहे. आता तुम्हाला 1 ते 10 आणि 11 ते 20 है ना हे अंक समजलेले आहेत. हे लिहायचे कसे ह्याला मोजायचे कसे हे सगळे तुम्हाला आता माहिती आहे. ठीक आहे. तर आपण एक छोटासा गेम खेळूया. गेम खेळायला आवडतं का सगळ्यांना. ओके चला तर मग आपण एक छोटासा अंकांचा गेम खेळूयात. ओके. हे पाठी बघा तुम्हाला दिसतंय का. हे तुमच्यासाठी एक छोटासा गेम आहे. काय दिसतंय चित्रामध्ये. 1 2 3. हा पण हे चित्र कोणाचं आहे. कोण आहे हे. कॅटरपिलर. व्हेरी गुड. कॅटरपिलर है ना. खूप छान. आता हे बघा हे कॅटरपिलरच्या आतमध्ये अंक लिहिलेले आहेत है ना. 1 ते 20 अंक लिहिलेले आहेत. पण काही अंक जे आहेत ते रिकामी आहेत. ते आपल्याला इकडे भरायचे आहेत. बरं मला पहिले सांगा इथे पहिला अंक कोणता आहे. 1. व्हेरी गुड. 1 नंतर 2. आता 2 नंतर इथे काही नाहीये. इथे कुठला नंबर येणार. कुठला अंक येणार. 3. मी तुम्हाला अंक दाखवते हा. तुम्ही मला सांगायचंय कोणता अंक येणार. 3. आणि हा कुठला अंक आहे. 5. 3 येणार की 5 येणार. 3. व्हेरी गुड. 3. ओके. 1 2 आणि नंतर 3. 3 नंतर 1 2 3 4. 4. 5. येणार 5. 5. अगदी बरोबर.
ठीक आहे, 5 अंक आपण इथे लावणार आहोत. 5 नंतर 5 6 6 6 7 7 8 काय येणार? 8 8. व्हेरी गुड. बर, हे 2 अंक आहेत माझ्याकडे. कुठला अंक, मला पहिले अंक सांगा. हा कुठला अंक आहे? 8 आणि हा कुठला अंक आहे? 11. मग कुठला येणार? 8. 7 नंतर कुठला अंक येतो? 8. व्हेरी गुड. बरोबर. 8 नंतर 9 9. 9 नंतर 10. 10 नंतर हे बघा इथे 2 रिकामी आहेत, ते जागा आपल्याला भरायच्या आहेत. 10 नंतर काय येणार? 11. व्हेरी गुड. ठीक. कुठली अंक आहेत? 2 आहेत. 2 अंक आहेत माझ्याकडे. सांगा बरं. 11. आणि हा कुठला अंक आहे? 18. 18. 18 आहे? 17. 17. व्हेरी गुड. एकावर 7 17 आहे ना. बरं, मग कुठला अंक येणार 10 नंतर? 11. व्हेरी गुड. 11. मग 11 आपण इथे स्टिक करूया. 11 नंतर 12. 12. 12 नंतर 13. 14. इथे कुठला अंक येणार? 15. Very good. सांगा बरं, कुठला, हे कुठला अंक आहे? 15. आणि हा कुठला आहे? 19. मग कुठला येणार? 14 नंतर कुठला येतो? 15. व्हेरी गुड. आपण 15 इथे लावणार आहोत. ओके. 15 नंतर 16. 16. 16 नंतर कुठला अंक? 17. 17. 17 नंतर 18. 19. 18 नंतर येतो 19. मग आपण इथे 19 स्टिक करणार आहोत. असा हा आपला कॅटरपिलर आता पूर्ण झालेला आहे. बरं मुलांनो, पुन्हा आपण हे 1 ते 20 अंक मोजूयात बरं. बोला. 1 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. व्हेरी गुड. खूप छान. सगळ्यांना समजलंय का? हो. खूप छान. मग आता तुम्ही काय करायचंय? 1 ते 10 अंक तुमच्या वहीमध्ये लिहायचंय. हा, आणि 1 ते 20 तुम्ही अंक तुमच्या वहीमध्ये लिहायचे आणि प्रॅक्टिस करायचंय. ओके. पुढच्या टाइमला टीचर पुढचे अंक शिकवणार. मी करणार.